तुमच्या एका वाक्यामुळे मुलांचा आत्मविश्वास संपतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. मुलांची तुलना केल्यावर त्यांच्या मनावर काय परिणाम होतो? सतत कंपेअर केल्यामुळे आत्मविश्वास का कमी होतो? तुलना केल्यामुळे मुलं अभ्यासापासून दूर का जातात? पालकांनी तुलना करण्याऐवजी काय करावे? मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य मार्ग कोणते? आजच्या काळात अनेक पालक नकळत एक मोठी चूक करतात. ती म्हणजे आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करणे. पहा, तो किती अभ्यास करतो, तिचे किती चांगले मार्क्स येतात, तू का नाही करू शकत? अशा प्रकारच्या वाक्यांचा मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होतो. मानसशास्त्र सांगते की प्रत्येक मूळ वेगळं असतं. त्याची क्षमता, आवड आणि शिकण्याची पद्धत वेगळी असते. पण जेव्हा सतत तुलना केली जाते तेव्हा मुलं स्वतःकडे कमीपणाने पाहायला लागतात. 1. आत्मविश्वास कमी होतो. जेव्हा मुलं वारंवार ऐकतात की ते इतरांपेक्षा कमी आहेत, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. त्यांना वाटायला लागतं, मी काहीच चांगलं करू शकत नाही. ही भावना त्यांच्या भविष्यासाठी खूप घातक ठरू शकते. 2. अभ्यासात रस कमी होतो. तुलना केल्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. अभ्यास हा आनंदाचा विषय न राहता तो दबाव आणि भीतीचा विषय बनतो. यामुळे मुलं अभ्यास टाळायला लागतात. 3. मानसिक तणाव वाढतो. सतत कंपेअर केल्यामुळे मुलांमध्ये तणाव, चिंता आणि असुरक्षितता वाढते. त्यांना सतत वाटत राहतं की ते पुरेसे चांगले नाहीत. मानसशास्त्रानुसार ही भावना दीर्घकाळ राहिली तर ती नैराश्यातही बदलू शकते. 4. पालकांपासून दूर जातात. जेव्हा पालक सतत तुलना करतात तेव्हा मुलं त्यांच्याशी मन मोकळं करणं थांबवतात. त्यांना वाटतं की मला कोणी समजून घेत नाही. यामुळे पालक आणि मुलांमधील नातं कमजोर होतं. 5. स्वतःची ओळख हरवते. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही खास गुण असतात, पण तुलना केल्यामुळे मुलं इतरांसारखं होण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःची ओळख हरवतात. पालकांनी काय करावे? मुलांची तुलना करण्याऐवजी त्यांच्या प्रगतीवर लक्ष द्या. त्यांच्या लहान यशांचे कौतुक करा. त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. मानसशास्त्र सांगते की प्रोत्साहन आणि समजूतदारपणा हे मुलांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. जीवनातील महत्त्वाचा धडा. तुलना केल्याने मुलं पुढे जात नाहीत, तर ती आतून तुटायला लागतात. प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याची स्वतःची एक वेगळी वाट असते. म्हणूनच मुलांना इतरांसारखं बनवण्याऐवजी त्यांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेनुसार वाढवू द्या. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कॉमेंटमध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, अभ्यासातील अडचणी, व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन आणि पालकांना योग्य दिशा देणारे असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जर तुमच्या मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, राग वाढणे किंवा वागणुकीत अचानक बदल दिसत असतील तर अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर सक्त गोळ्या औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य मानसशास्त्रीय समुपदेशन घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी शिवाचार्य समुपदेशनच्या अधिकृत क्रमांक 9619638573 वर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करून संपर्क साधू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.